आई आज सकाळी अनिका कॉलेजला जरा जाम कंटाळा करत होती, तुला माहिती? का ग? अगं तिच्या कॉलेजमध्ये मराठी दिन आहे. मला बोर होतंय तेच चालू होतं तिचं. बोर तर मला पण होते. काय सांगायचं, काय कुठेतरी जाता आलं असत. हा विषय मगाशी का नाही बोललीस? ती जाण्याच्या आधी का नाही बोललीस ग? आपणही कुठेतरी गेलो असतो ना, बाहेर कुठेतरी फिरायला वगैरे. फिरायला नाही तर काय ते आउटिंग म्हणतात ते, म्हणजेच फिरायला ना. कुठेतरी आउटिंगला गेलो असतो. अगदीच नाही ना तर ह्या घरात ना जरा लांब कुठेतरी शॉपिंग बिपिंगला गेलो असतो. मी माझ्या अनुबळासाठी काहीतरी घेतलं असतं, तिला जे काय आवडेल ते. जरा दिवस बरा घालवला असता. पण काय काय खरंच आहे, घरात बसणं म्हणजे इतकं कंटाळवाणं आहे ना. आणि काय असणार आहे, मराठी भाषा दिन म्हणजे कॉलेजमध्ये असून असून काय असणार आहे. ह्या मुलांनी पाठ केलेली काही भाषणं असतील, काही मुलं भाषणं देतील आणि काही जण समोर उभं राहून टाळ्या वाजवतील. दुसरं काय होणार त्याच्यात? आई यू नो व्हॉट, मला असं वाटतं जेव्हा ते भाषण असेल ना, भाषणाचा प्रोग्राम वगैरे, तेव्हा सगळ्यात पहिलं पुढे कोण उभं असणार सांग? ती गावच्या कमळी 100%. काय नवीन काय सांगतेस? पण काय झालंय माहितीये का, आता ती कॉलेजला गेली, वेळ निघून गेली. रिलॅक्स. वेळ कशी काही निघून गेली आहे म्हणते? फोन घेऊन बसलीस ना तू? मग काय तुझ्या लेकीच्या पण हातात फोन असेलच ना? फोन कर ना तिला आणि सांग आम्ही कॉलेजला येतो आणि तुला पिक करतो. तिने इथे यायची काही गरजच नाहीये, आपण जाऊ शकतो. हा काय? हा ग, पण हे बघ, आपण जर जेवलो नाही ना तर जेवण वाया जाणार. मग म्हातारी काय करणार? घरात थैथयाट घालेल, अख्खं घर डोक्यावर गेल. राहू दे, सोड. त्याची कशाला एवढी चिंता करते? आई आयडिया, मी सुगंधाला जाऊन सांगते की आमच्यासाठी जेवण बनवूच नकोस, विषय संपला. आहे ना सोपं. हा, मग एवढं सुचत नाही तुला? पटकन तिला जाऊन सांग ना. तू तिला जाते, सांग, जा. जाते, म्हणजे मग जाते. मी तयारी करते, आपण आता निघूया. काय साडी नेसू? साडी काय जाऊ दे, हीच चालेल. पैसे मात्र घ्यावे लागतील. पटकन. एक, आज आमच्यासाठी जेवण बनवायचं नाही. काय झालं मॅडम, आज तुमचा उपवास आहे का? ए, तुला काय करायचंय? हा, जेवढं सांगितलं जातं तेवढंच करा, उगाच तोंड चालवायचं नाही. आज मी आणि आई बाहेर जाणार आहोत, कळलं? ठीक आहे. बाहेर मस्त एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणार आम्ही. वाव, मज्जा येणार. छे, या बायकांचं ना काय करावं तेच कळत नाही मला. कायम अनिकाला चुकीचं वागायला शिकवत असतात. म्हणजे बघा, अनिका कमळी दोघी आपल्याच नाती आहेत, पण दोघींमध्ये केवढा जमीन आसमानाचा फरक आहे हो. कमळी गावाकडून आलेली, पण तरी किती संस्कारी आहे, गुणी आहे. नाहीतर आपली अनिका, या माय लेकीनेच बिघडवून ठेवलंय तिला. हो, आज मराठी भाषा दिन आहे ना, तर कॉलेजमध्ये काहीतरी चांगला कार्यक्रम आखलाय कमळीनी. ती सगळं किती उत्साहाने आयोजन करत असते. अनिका पण गेली आहे बरं का कॉलेजमध्ये, पण आता या दोघी जणी तिला तिथून घेऊन दिवसभर कुठेतरी बाहेरच जायचा प्लॅन करताय. हे चुकीचं आहे. अनिकाने या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला पाहिजे. आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली परंपरा याची चांगली ओळख व्हायला नको तिला? नाही, मी असं नाही होऊ देणार. मग कमळी म्हणते ते बरोबर आहे. चूक करणाऱ्याला ना
वेळीच शासन केलं पाहिजे, तरच त्याच्यात सुधारणा होऊ शकते. या मायलेकींना सुद्धा वेळीच शिक्षा केली पाहिजे. आई 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 माता जननी, ऐक, मी खाली सांगून आलीये की आपण जेवायला नाही आहोत. तो पटापट रेडी व्हा, आपण जाऊया आणि अनिकाला जाता जाता पिक करूया. चल 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 चल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी ऑलमोस्ट तयारच आहे. कुठे जायचंय? कुठे पण? कुठे जायचं? ए आई, माझ्या मैत्रिणीने एक रेस्टॉरंट सांगितलं होतं, जायका म्हणून 5 स्टार हॉटेल आहे. थोडंसं महाग आहे, जाऊया. म्हणजे आपल्या तिघींसाठी मी एक टेबल बुक करते. बघ तर आधी काय भाव आहे तो. बघते. अनिकाला पण फोन करायला पाहिजे. हॅलो, नमस्कार, मी रागिणी महाजन बोलते. 3 जणांसाठी टेबल बुक करायचं आहे. काय? ए आई, पर पर्सन 10,000 बोलते ती. काय करू, बुक करू की नको? कर ग, कर तू, बिंदास कर. नाही काय एवढा विचार करायची काही गरज नाही. तुझा नवरा आणि तुझी सासू त्या कमळीवर किती पैसे उधळत आहे. हां, काय वाटेल तसा खर्च चाललेला आहे. माझ्या अनुभवीने पण थोडी मजा केली तर काय हरकत आहे, करून टाक. मी फोन का नाही उचलत? हॅलो. 3 जणांचा टेबल बुक करा. ठीक आहे, थँक्यू. झालं का? त्या पोरीचा फोन का लागत नाहीये? परत कर ट्राय. काय करत असते कळत नाहीये मला. कशात गुंतलीये तेही कळत नाहीये. फोनच नाही उचलत आहे. ऐक ना, सोड ना, आपण डायरेक्ट जाऊया, तिला पिक करूया, तिला सरप्राईज देऊया, तिला आवडेल. चल 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 चल. अगं हो हो, काय वयात काही अंतर आहे की नाही? खेचतेस काय मला तू? भूक लागली, तुझं तर काय वेगळंच. पण घेऊन जा. ए ए कोण? ए आई, बाहेरून कडी लागली आहे. कोणी आहे का बाहेर? थांब थांब, तुटेल दरवाजा. अगं दार कोण कसं काय कडी लावेल पण? ठीक आहे, आवाज येईल. थांब, उघड. श्याम, सुगंधा, ए पार्वती. अगं कडी कशी लागेल? काय कळत नाही. थांबा, मी सांगेपर्यंत कुणी ही कडी उघडायची नाही, कळलं?